काल म्हणजेच कातरवेल का मानली जाते? या कालात घडणाऱ्या चमत्कारामागचं सत्य काय आहे? आपण दिवा लावतो, पण तुम्हाला माहित आहे का की काही मिनिटे लवकर किंवा उशिराने लावलेला दिवा तुमच्या घरातील ऊर्जेवर परिणाम करू शकतो? हा केवळ दिवा नाही, ही आहे एका अदृश्य शक्तीला आमंत्रण देण्याची वेळ. कातरवेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रत्येक सायंकाली सूर्य अस्ताला जातो आणि वातावरणात पसरते एक अदृश्य शांतता. पण त्या शांततेच्या मागे लपलेलं असतं एक गूढ, एक संधिकाल, एक कातरवेल. ही वेल केवळ दिवसाची अखेर नसते, ती असते देवांचे आगमन, कुलदेवतांच्या फेरफटका आणि लक्ष्मीचे अदृश्य प्रवेशद्वार उघडणारी पवित्र घडी. पण नेमकी ही कातरवेल म्हणजे काय? दिवा लावण्याची खरी वेल कोणती? आणि का सांगितलं जातं की संध्याकाळी दिवा नक्की लावावा? या मागे आहे शास्त्रीय कारण, आध्यात्मिक सत्य आणि आपल्या संस्कृतीच्या अमूल्य ठेवा. चला तर जाणून घेऊया कातरवेलेचे रहस्य, दिव्याचे महत्त्व आणि त्या एका दिव्य क्षणात लपलेली अनंत शक्ती. कातरवेल म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे? देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा? याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण जाणून घ्या. दिवसाला एकूण 8 प्रहर असतात. त्यातील दिवसा 4 आणि रात्रीचे 4 प्रहर. दिवा लावायची वेळ महत्वाची असते, विशेषतः सायंकाल आणि कातरवेल. सायंकाल म्हणजे दिवसाचा चौथा प्रहर संध्याकाळी 4 ते 7 पर्यंत. त्यानंतर सुरू होतो प्रदोष, सूर्य मावळण्याची वेळ आणि त्यानंतरची वेळ 7 ते 7:30 हाच काल कातरवेल मानला जातो. हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य मानली जाते. आपले पूर्वज म्हणायचे, 7च्या आत घरात. संधिकाल म्हणजे सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतरचे 2.5 मिनिटांचे अंतर. या कालात वाईट शक्ती सक्रिय होतात. त्यामुळे दिवा लावणे म्हणजे अग्नीचे आवाहन. सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा कमी होतात. त्यामुळे सूक्ष्म जीवजंतूंची वाढ होते, जी शरीरात प्रवेश करून आजारांचे कारण बनू शकतात. दिव्याच्या प्रकाशामुळे ही ऊर्जा पुन्हा सक्रिय होते आणि वातावरण शुद्ध होते. या वेळेचं अजून एक गूढ कारण, वाईट शक्तींचा त्रास. तिन्ही सांजेच्या वेळी अघोरी उपासक वाईट शक्तींना आवाहन करून त्यांचा दुरुपयोग करतात. त्यामुळे अपघात, हत्या, बलात्कार अशा घटनांचा त्रासही वाढतो. म्हणूनच कातरवेल म्हणजे विनाशाची वेल असंही मानलं जातं. त्याचवेळी मुलांच्या मनावरही वाईट प्रभाव होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून या कालात दिवा लावून शुभम करोती सारखी प्रार्थना म्हटल्यास एक संरक्षक कवच निर्माण होतं आणि देवाच्या कृपेने 12 तासांपर्यंत शरीरात चांगली ऊर्जा कार्यरत राहते. दिवा लावल्यावर काय होतं? कुलदेवता, ग्रामदेवता यांचा फेरफटका सुरू होतो. ज्या घरी दिवाबत्ती लावली जाते तिथे त्या वास करतात. घरातील व्यक्तींना आणि घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण मिळतं. याच वेळेस लक्ष्मी घुबडावर बसून ईशान्य दिशेने येते आणि दिवा लावलेल्या घरात प्रवेश करते. तुलसणी लक्ष्मी या दोघी सख्या असल्याने तुळशी जवळ दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. संध्याकाळी दिवा लावताना एक मंत्र म्हणा, तुमचं कल्याण होईल. शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते. दिवा लावल्यावर काय कराल? घराचं मुख्य दार उघडा. हळद कुंकू हातात घ्या. कुलदेवता,
ग्रामदेवता आणि लक्ष्मीला आमंत्रण द्या. उंबरठ्यावर हळद कुंकू वाहा. देवाज्वल आणि तुळशीज्वल दिवा लावा. जरी वेळ चुकली तरी घरी आल्यावर हातपाय धुवून दिवा लावा, कारण जसं आई वडील मुलांची वाट बघतात तशीच आपली देवता आपल्या दिव्य वाटेकडे पाहत असते. कातरवेल ही केवळ एका दिव्याच्या ज्योतीने उजळणारी वेल नाही, ती आहे देवतेच्या कृपाशक्तीचा स्पर्श. आपल्या घरातील ऊर्जेचं शुद्धीकरण उ- आणि श्रद्धेचं जिवंत रूप. आपण दिवा लावतो तेव्हा फक्त प्रकाश नाही पसरवत, तर आशीर्वाद, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यात आमंत्रित करतो. तर चला, दररोज कातरवेली दिवा लावा, प्रार्थना करा आणि अनुभव घ्या त्या अदृश्य शक्तीच्या कृपेचा. शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धिविनाशाय, दीपज्योती नमोस्तुते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? तर नक्की लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक शास्त्रीय माहिती करता सबस्क्राईब करा. कृपसिंधू स्वामी समर्थ.